धर्मपीठ आदेश देत आहे की यापुढे तुला काव्य करता येणार नाही. आतापर्यंत रचलेल्या काव्याच्या वह्या पाण्यात बुडवाव्या लागतील, अन्यथा तुझी स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल. शिष्य करणं, मठ स्थापन करणं, व्यापारी वृत्तीनं शोषण करणं ही या मंबाजी सारख्यांची कामं. तुकोबा, तुम्ही किती बडबड केलीत तरी स्मृती श्रुतीप्रमाणे तुम्ही गुन्हा केलेला आहे. या गुन्ह्याची शिक्षा काय आहे तुम्हाला माहितीये? स्मृती ग्रंथात सावकारी करणाऱ्या, सेवा करणाऱ्या, शेती करणाऱ्या ब्राह्मणांना शूद्र म्हटलंय. हेही तुम्हाला ठाऊक असेलच. एरवी अंत्यजांचा विटाळ मांडणारे हेच ब्राह्मण कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्याच वस्तीतून फिरतात. याला तुम्ही काय म्हणाल? का कायदा फक्त आमच्यासाठी आहे? तू गरजेपेक्षा जास्त बोलतोयस. सत्या मामनी नव्हे गबाळाचे धनी देतो